तर समितीने अहवाल दिला तो सरकारच्या मताप्रमाणे दिला असं मनोज जरांगे यांनी म्हटले। मराठा कुणबी एक नाही असं सरकारने समितीला सांगितलं असावं असं जरांगे म्हणाले। तर शिंदे समितीमुळे 2.25 लाख कुणबी नोंदी दिल्या असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं। सोप्या पद्धतीने कुणबी दाखले देण्यासंदर्भात शिंदे समितीचा अहवाल आहे असं देसाईंनी म्हटलंय। अहवाल दिला हा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे दिला असं आम्हाला वाटतं। सरकारच्या मताप्रमाणे दिला। मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध होऊ द्यायचं नाही असा अहवाल द्या। बहुतेक समितीला असं म्हणलं असावं म्हणून दिलाय। तुम्ही नोंदी शोधल्यात, समितीने त्याच्यात कसा अहवाल दिलाय तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिला। तुमची इच्छाशक्ती असली तर मराठ्यांच्या नोंदीसह मराठा हा कुणबी असल्याचं आता सिद्ध होतं। मग कशाला दस्तऐवज मानता तुम्ही? ज्या नोंदी देवस्थानाकडे त्या समितीकडे दिल्या आणि त्या समितीकडेच द्यायच्या असतात। समिती त्याला कायद्याचा आधार देत असते, समिती त्याला मूळ आधार देत असते नोंदी असलेल्याच। देवस्थानकाळचे पुरावे सगळे समितीने घ्यायचे आणि समितीने ते अधिकृत मानायचे, कारण ते हजारो वर्षापूर्वीचे। मग ते खोटं आहे तर मग तिथं अस्तित्वात असणारं संस्थांमधलं सगळंच खोटं आहे की काय? मग असं म्हणायचं की काय तुम्हाला? तिथला असणारा डाटा रेकॉर्ड हा खोटा आहे, याला आम्ही अधिकृत करू शकत नाही, हजारो वर्षापूर्वीचा। मग तिथं असणाऱ्या वस्तू हजारो वर्षापूर्वीच्या ह्या पण खोट्या सिद्ध करताय की काय तुम्ही? असणारा रेकॉर्ड त्याला तुम्ही ग्राह्य धरत नाहीत। समित्या कशाला असतात मग? आयोग कशाला असतात मग? कुणबी नोंदी सापडलेल्यांना अधिक सोप्या पद्धतीने कसे दाखले देता येतील, म्हणजे एक 8-10 पुरावे आधी ग्राह्य धरले जायचे, आता ते 42 वरती नेले। म्हणजे जस्टिस शिंदे समिती गठीत झाल्यानंतर जे मिळत नव्हते ते 2.25 लाख दाखले दिले आपण, कुणबी नोंदी शोधल्या। त्यामुळे अधिक सोपं कसं करता येईल, अधिक सुलभ कसं करता येईल दाखले देण्याचं काम, असे निष्कर्ष त्या समितीच्या अहवालामध्ये आहेत।